नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, MPSC तर्फे असणार आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती असणार आहे. विशेष संवर्गामधून भरती असणार आहे, वैद्यकीय व आरोग्य सेवा गट साठी भरती असणार मित्रांनो. एकूण पदांबद्दल बोलायला गेले मित्रांनो, 95 पदांसाठी तर भरती असणार आहे सगळ्या कॅटेगरीना मिळून. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. MBBS, MD, MS, MD इथं अप्लाय करू शकता DOM वाले. ओके, तर चांगली संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार, तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. लगेचच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो, तर महाराष्ट्र शासनातर्फे असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC तर्फे ही भरती असणार मित्रांनो. जाहिरात क्रमांक 1 असणार आहे 2025 साठी मित्रांनो. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेअंतर्गत खालील विवरणपत्र नमूद विविध विषयांकरता विशेष संवर्गामधील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट या संवर्गातील पदभरतीकरिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे असं सांगण्यात आलेले मित्रांनो. एकूण पदे जे असणार मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं 95 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. तर आता ही जी पदं असणार मित्रांनो, पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणानुसार ही पदं असणार मित्रांनो संपूर्ण. ओके, ते खालीलप्रमाणे आपण बघून घेऊया मित्रांनो. ओके, जाहिरात क्रमांक, विषय व प्रवर्ग दिलेले मित्रांनो. त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्ग, त्यानंतर अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती अशा सगळ्या कॅटेगरीमधून मित्रांनो एकूण पदे इथे दिलेली आहे मित्रांनो. ओके, ते बघू शकता तुमच्यासमोर इथं. आता आपण एक एक पद बघून घेऊया कोणत्या कॅटेगरीला किती पदं असणार. तर मित्रांनो, आता इथं बघू शकता तुम्ही हे पहिलं जे पद असणार आहे, शरीर विकृती शास्त्रज्ञासाठी असणारे एकूण इथं पदे जे मित्रांनो 3 पदे असणार आहे. ओके, एकूण 3 पदे इथं तुम्ही बघू शकता कशा पदे असणार आहे. सर्वसाधारणपणे सगळे 3 पदे असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर 2 नंबरचे जे पद असणार आहे आपलं, मनोविकृती मनोविकृतीसाठी पद असणार मित्रांनो. हे जे इथं जे पद असणार टोटल 8 पदे असणार आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. 3 नंबरला मित्रांनो अस्थि विनोगोपचारसाठी असणार मित्रांनो. इथं 3 पदे असणार आहे अशा पद्धतीची. त्यानंतर कॅटेगरी आपल्याला चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 4 नंबरला बधिरीकरण तज्ञासाठी इथे मित्रांनो 10 पदे असणार टोटल. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी कान, नाक व घसा तज्ञासाठी मित्रांनो इथे एकूण 3 पदे असणार आहे कॅटेगरी वाईज सगळ्या कॅटेगरीला मित्रांनो. त्यानंतर 6 नंबरला जे पद असणार आहे वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञासाठी एकूण मित्रांनो 12 पदे असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो 7 नंबरला वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग व प्रसिद्धीगृह तज्ञ इथे एकूण पदे जे मित्रांनो 6 पदे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे 8 नंबरला वैद्यकीय अधिकारी व क्षयरोगसाठी असणार आहे. इथे एकूण 14 पदे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो क्षकिरण शास्त्रज्ञसाठी मित्रांनो इथं 25 पदे असणार आहे टोटल. त्याच्यानंतर लास्टला 10 नंबरला नेत्रसाठी असणार आहे, नेत्रलेसाठी 11 पदे असणार मित्रांनो. ओके, तर संपूर्ण इथं जाहिरातीची अटी शर्ती पूर्तता उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे मागवण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इथं दिलेली मित्रांनो. तपशील व विविध कालावधी दिलेली आहे. अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे मित्रांनो 21 जानेवारी 2025 पासून ते आपल्याला मित्रांनो 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. की अशा पद्धतीने सांगितलं. तर मित्रांनो 10 फेब्रुवारी 2025 शेवटची डेट असणार आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी मित्रांनो. 10 फेब्रुवारी शेवटची डेट असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला भारतीय स्टेट बँकेद्वारे आपल्याला चलन भरायचं असेल आपल्याला ऑफलाईन पद्धतीने, तर 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. ओके, आणि आपल्याला चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन बँकेच्या कालावधीनुसार मित्रांनो. ओके, पदांच्या व आरक्षणावर संवर्धात तरतुदी दिलेल्या मित्रांनो इथं पदांबद्दल तर उपयुक्तविषयी पदांचे सामायिक समांतर आरक्षणाच्या बाबतीत तपशील शासनाच्या मागणी प्रमाणपत्र आहे. ओके, तर त्यानंतर मित्रांनो वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासन सूचनेत बदल होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, अशा प्रकारे इथं दिलेले त्यांनी इथं ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची मित्रांनो, माहिती असेल आपल्याला. ओके, छोट्या मोठ्या माहिती. आता दिव्यांगासाठी आरक्षण, कॅटेगरी वाईज आरक्षण दिलेले आहे मित्रांनो. ओके, आता इथं आपण सवर्ग बघणार आहोत मित्रांनो. आपल्याला कशा पद्धतीने दिव्यांग व्यक्तींसाठी इथं कॅटेगरी असणार आहे. ओके, दिव्यांग व्यक्तींसाठी तुम्ही दिव्यांगाचे प्रकार दिलेले आहेत, जसे शरीर विकृती शास्त्रज्ञ विशेष संवर्गासाठी गटसाठी, त्यानंतर मनोविकृतीसाठी मित्रांनो विशेषज्ञ गटसाठी. ओके, त्यांना पण इथं ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो सगळ्या पदांमध्ये. ओके, इथं सगळ्यांसाठी. ओके मित्रांनो, आपण खाली जाऊया मित्रांनो. दिव्यांग आपण 40% आपण दिव्यांग पाहिजे मित्रांनो, त्यापेक्षा जास्त. ओके, वेतन श्रेणीबद्दल बोलायला गेले मित्रांनो, आपला स्तर असणार आहे S23, S23 असणार मित्रांनो. 67,700 आपला बेसिक पे असणार मित्रांनो. तर आपल्याला 2,08,700 अधिक नियमानुसार अनुश्रेय भरती असणार मित्रांनो. ओके,
पात्रता मित्रांनो भारतीय नागरिकत्व आपण इथं अप्लाय करू शकतो. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता मित्रांनो दिलेली आहे. वयोमर्यादा आपली काउंटिंग होणार आहे मित्रांनो 1 मे 2025 पर्यंत मित्रांनो. किमान मागासवर्गीयांसाठी आर्थिक विभाग घटकांसाठी 18 वर्ष पूर्ण असले जरुरी, सगळ्यांसाठी 18 पासून तर राखीवपासून 38 पर्यंत, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ 43 वर्षापर्यंत, अशाप्रकारे खेळाडू वगैरे माजी सैनिक यांना 43 वर्षापर्यंत आणि दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू राहणार नाही. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ, खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील आपल्याला शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील मित्रांनो. ओके, लक्षात असू द्यायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्हता अथवा अपवाद तत्व अनुभव धारक करणाऱ्या उमेदवारांना बाबतीत महाराष्ट्र शासन लोकसेवा आयोगाच्या शिफारसीनुसार उच्चतम वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात येईल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. वयोमर्यादेसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुलाखतीचे पुरेशी उमेदवार प्राप्त होतील तेव्हा सदर विचारता केला जाणार नाही. अशा प्रत्येक प्रकारने उपलब्ध उमेदवारांच्या शैक्षणिक व 2 स्तर शैक्षणिक अर्हता उमेदवारांच्या वयोमर्यादेचा सवलतीकरता विचारता केले जाणार नाही. याच्याबद्दल संपूर्ण माहिती वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो. ओके, आता आपण बघणार आहोत शैक्षणिक अर्हता आणि क्वालिफिकेशन व अनुभव काय असणार आहे. संवर्ग, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि आपल्याला कामकाज काय असणार आहे इथं दिलेली आहे. आता शरीर विकृती शास्त्रज्ञ विशेष तज्ञ संवर्ग गटासाठी MBBS डिग्री तर पाहिजे मित्रांनो. आपल्याला इथं मास्टर डिग्री आपल्याला इथं लागणार आहे. पॅथॉलॉजी वाली क्वालिफिकेशन. ओके, तर आपल्याला इथे एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही बघू शकता MBBSचं काय दिलेलं आहे. आपल्याला कमीत कमी 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. ओके, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, मनोविकृतीसाठी मित्रांनो इथं आता MBBS डिग्री पाहिजे मित्रांनो. MD वाले पण अप्लाय करू शकता. त्यानंतर मेडिकल वाले DPM वाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा वाले पण अप्लाय करू शकता. मेडिसिन वाले DPM वाले बी अप्लाय करू शकता मित्रांनो. एक्सपिरियन्स आपल्याला 3 वर्षाचा इथं लागणार आहे मित्रांनो. ओके, इथं 5 वर्षापर्यंत लागणार आहे एक्सपिरियन्स वगैरे. ओके, त्यानंतर मित्रांनो आता खाली येऊया आपण आता अस्थि व्यंगोपचारासाठी MBBS वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. MS वाले अप्लाय करू शकता इथं दिलेले आहे. ओके, D ऑर्थोवाले अप्लाय करू शकता इथं. ऑर्थोवाले ऑर्थो सर्जरीवाले जे असतात यांना कमीत कमी इथं 5 वर्ष ते 7 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार नाही मित्रांनो किमान. ओके, इथं सांगितलं आहे. आणि किमान आपल्याला 30 खाटांची संख्या एवढे किमान आपण 30 बेड आपण सांभाळलेले पाहिजे मित्रांनो. ओके, बदरीकरण तज्ञसाठी पण MBBS डिग्री वाले अप्लाय करू शकता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले MD वाले पण अप्लाय करतात मित्रांनो. DA वाले. ओके, इथं जे मित्रांनो 5 वर्ष ते 7 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स वाले पण अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, वैद्यकीय अधिकारी व बालरोग तज्ञसाठी मित्रांनो विशेष वर्ग गटासाठी भरती असणारे MBBS डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले पण अप्लाय करू शकता मित्रांनो. डिप्लोमा वाले इथं 5 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स इथं लागणार आहे मित्रांनो. ओके, 30 खाटांचं इथं बेडमध्ये आपण काम केलेलं पाहिजे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी क्षयरोगसाठी असणार मित्रांनो विशेष तज्ञ संवर्ग असणारे गटासाठी MBBS डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता. MD वाले अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने इथं पण 5 ते 7 वर्षाचा अनुभव आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके, क्षकिरण शास्त्रज्ञासाठी मित्रांनो इथं MBBS डिग्री वाले DMRD वाले इथं अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने दिलेले आहे. वाचून घ्यायचे. 5 ते 7 वर्ष इथे एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे मित्रांनो. नेत्रलेसाठी मित्रांनो इथं असणारे MBBS डिग्री वाले अप्लाय करू शकता. इथं आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंटिंग होणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो आता वैद्यकीय अधिकारी कान, नाक, घसा तज्ञसाठी मित्रांनो ते MBBS डिग्री वाले अप्लाय करू शकता. ओके, अशा पद्धतीने जे नॉलेज आपल्याला पाहिजे नाक, कान, घशाचं नोज वगैरे. ओके, अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. एकूण आपल्याला 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंटिंग होणार आहे. वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग प्रसूतीसाठी मित्रांनो विशेष संवर्गासाठी मित्रांनो एकूण MBBS डिग्रीसाठी इथं अप्लाय करू शकता. आपण इथं बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने दिलेलं आहे. 5 ते 7 वर्षाचा पण एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची कालावधी गणण्याचा दिनांक दिलेला आहे मित्रांनो इथं. त्याच्यानंतर मित्रांनो इथं प्रसूती जाहिरातीस आपल्याला अनुसरण अर्ज सादर करण्याची विविध केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. अनुभवाच्या कालावधीची गणना प्रसूती जाहिरात अनुसरण अर्ज सादर करण्याची विविध केल्याची अंतिम दिनांकात करण्यात येईल मित्रांनो. ओके, सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता पुढे जाऊया मित्रांनो. अनुभवाचे आपल्याला दाम्पत्य दिलेलं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपांचे दावे करताना अथवा दावे करताना प्रस्तुतांची जाहिरात अनुसरण इथं दिलेली मित्रांनो. संवर्ग दिलेले मित्रांनो. नेचर ऑफ जॉब दिलेले आहे.
आपल्याला बघून घ्यायचं मित्रांनो. ओके, इथं नेचर ऑफ जॉब आपला पदांचं नाव इथं बघून घ्यायचं एवढं. कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या मित्रांनो, पदांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या या संकेतस्थळाचे उपलब्ध दिलेले आहे. ओके, जबाबदारीबद्दल. ओके, निवड प्रक्रिया मित्रांनो, आपल्याला शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी किमान असून आपल्याला किमान अर्हता धारण केलेली म्हणून आपल्याला उमेदवार मुलाखतीस बोलवण्यात येईल मित्रांनो. पात्र असणार नाही असं काही नाही. आपल्याला मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जाहिरातीस आपल्याला अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणे आपल्याला जास्त असेल आणि अर्ज सादर केल्याचे पात्र उमेदवारांच्या मुलाखतीस आपल्याला सोयीस्कर नसल्याचे मुलाखतीस उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता किंवा अन्य निकष यांच्या आधारे अथवा चाचणी केली जाईल मित्रांनो. ओके, म्हणजे मुलाखतीसाठी जे उमेदवार त्यांना लावल एक्सपिरियन्स ज्यांचं असेल त्यांना इथं बोलवण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीची माहिती वगैरे इथं दिलेली आहे. चाचणी वगैरे होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, चाचणी परीक्षेत घेतलेल्या चाचणी परीक्षेचे गुण, मुलाखतीचे गुण एकत्रित विचारता घेऊन आपल्याला चाचणी करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके, आपल्याला मुलाखतीमध्ये किमान 41% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके, यादीमध्ये जर आपल्याला नाव टाकायचं, आपलं नाव बघायचं असेल तर. ओके, ते प्रवर्ग दिलेला आहे, सेवा नियम वगैरे दिलेले आहे मित्रांनो, नियम अटी दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज सादर करण्याची पद्धत दिलेली आहे आपल्याला. आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला प्रोफाईल तयार करायचं. एमपीसीचं प्रोफाईल आपल्याकडे असेल तर काही आपल्याला टेन्शन नाही. वन टाइम आपल्याला OTR म्हणतो आपल्याला, त्या OTR आपल्याला बनवून घ्यावं लागतं मित्रांनो. ओके, वन टाइम रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. खाते ओपन असेल तर आपण तिथून अप्लाय करू शकतो मित्रांनो. काही एकदा फॉर्म भरायला असेल, OTR बनवला असेल, डायरेक्ट आपल्याला तिथं डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, चेक रिॲबिलिटी करावं लागतं आणि आपल्याला डॉक्युमेंट जे काही लागत असेल ते अपलोड करायचं असतं. जसं की इथं दिलेले कागदपत्र PDF फाईलमध्ये लागतं आपल्याला. 50 KB पासून तर 500 KB पर्यंत अर्जाचा नावाचा पुरावा SSC अथवा म्हणजे आपल्या शैक्षणिक अर्जा, वयाचा पुरावा PDF मध्ये, शैक्षणिक अर्ज इत्यादी पुरावा PDF मध्ये, सामाजिक व दृष्ट्या मागासवर्गीयाचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटनाचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिकांचा असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाकरता पुरावा, खेळाडू पात्र असलेला पुरावा मित्रांनो. ओके, राखीव महिला व आर्थिक दुर्बल दिव्यांग अथवा माजी सैनिकांचा पुरावा, SSC नावात बदल असल्याचा पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विविध अनुभवाचा पुरावा दिलेला आहे मित्रांनो, सवलतीचा दावा असल्याचा करण्याचं प्रमाणपत्र असे दिलेले आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. उपरोक्त आपल्या संकेतस्थळा उमेदवारांना सर्वसाधारण सूचना 4 मध्ये दिलेली आहे मित्रांनो. आपण ते पण बघणार आहोत. खाली कागदपत्रे वगैरे, त्या अनुषंगाने प्रोफाईल कशी तयार करायची याचा आपण संपूर्ण व्हिडिओ पण बनवणार आहे मित्रांनो. प्रोफाईल कसं तयार करायला लागते वन टाइम OTR साठी आपण तो पण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. आणि नवीन व्हिडिओ पण आपण लवकरच बनवू आता लगेच. ओके, सर्वसाधारण आपल्याला अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. अर्जाची इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, शुल्क जे असणार मित्रांनो, राखीवसाठी 719 रुपये असणार आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ दिव्यांगसाठी 449 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके, आपल्याला नॉन रिफंडेबल फी असणार आहे. आपल्याला इथं सबमिट पे करायची फीज, त्यानंतर आपल्याला नॉट पेड स्पीडवाले इथं ग्राह्य धरले जाणार नाही. पे नाऊवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पे करून द्यायची मित्रांनो. ओके, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करून द्यायचं, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या मार्फत जे पण आपल्याकडे असेल ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड. ओके, ऑफलाईन पण करू शकता तुम्ही बँकेमार्फत, तर तुम्हाला ऑनलाईनच सोयीस्कर जाईल मित्रांनो. ऑफलाईन कधीही पेमेंट करू नका, ऑनलाईनचं तरी आपल्याला असतं मित्रांनो, तिथं आपल्याला पावती वगैरे भेटून जाते. ओके, ते सेवा नियमच्या शर्ती वगैरे दिलेल्या आहे, शर्ती वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील अर्थ परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींचे निराधार केलेली विषयांची परीक्षा पास होणे, परीक्षा कालावधी यशस्वी पूर्ण करणे आवश्यक राहील. याची कालावधी आपल्याला त्या लक्षात दिलेली आहे मित्रांनो. त्या परीक्षांची उत्तीर्ण होण्याची सूट मिळालेली नसल्यास किंवा त्या पदांसाठी पात्र नसल्याचे आढळून आल्यास सेवा समाप्त करण्याची पात्र असेल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्या संपूर्ण माहिती दिलेली आहे, लिंक तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि आपली जी PDF ची लिंक आहे मित्रांनो, ती तुम्हाला आपल्याला टेलिग्राम त्याला WhatsApp मिळून जाईल मित्रांनो. ओके, याची इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे, वाचून घ्यायची. मुलाखतीस वेळी आपल्याला इथं फोन वगैरे अथवा काही सोबत घेऊन द्यायची आणि घेऊन पण गेले बाहेर ठेवून द्यायची आपली बॅग, काही टेन्शन नाही. ओके, विचारणार पुढचं जर याच्यामध्ये अजून पुढे पण अजून एक भरती निघाली 225 पदांसाठी, ते पण तुझ्या समोर मी लवकर सादर करणार आहे. तर तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आता अप्लाय करून टाकायचं आहे आपल्याला 10 फेब्रुवारीपर्यंत, 21 जानेवारीपासून तो 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ओके,
काही डाऊट्स वगैरे असेल तर OTR वगैरे मी संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवेल. तर नेक्स्ट व्हिडिओ पण बनवतोय आता लगेच. तो पण बघून घ्यायचा आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा मित्रांनो. ओके. डेली तुमच्यासाठी नवीन अपडेट वगैरे पण देत असतो मी. ओके. तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून जाऊन आपलं जॉईन होऊन जायचं मित्रांनो. ओके. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. ज्यांचे MBBS MD वगैरे झालेले आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. असेच जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.